हॅलो नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर हा जो व्हिडिओ आहे ना, हा मी वासू बारसच्या आदल्या दिवशी शूट केलेला आहे। तर ते जे दादा आहे ना, ते काहीतरी मुरुम व्हायचं काम करत होते वाटतं, आणि त्यांनी ट्रॅक्टर आपल्या मेडिकलच्या समोर लावला होता, त्यांना पाणी प्यायचं होतं। आणि येथे शिव त्या ट्रॅक्टरवरती जाऊन बसला होता। आता कसा बसला होता हे मला माहित नाही, मी बघितलं असतं तर नक्की शूट केलं असतं। त्यानंतर मी शिवला गार्डनला खेळायला नेलं होतं। तिथे त्याला एक हा दादा भेटला होता, जो की खूप छान ते दोघ जण खेळत होते। तो हळू पळतोय तर शिव पण त्याच्या मागे हळूहळू पळतोय। दोघं छान खेळत होते। शक्यतो आम्ही रोज गार्डनला जात नाही, कारण माझं जमत नाही त्याला घेऊन जायला, पण कधीतरी मी त्याला नेत असते आणि तो खूप एन्जॉय करतो गार्डन मध्ये। ही कशी आहे आमची सोसायटी। आम्हाला इथे सापडला होता बॉल। शिवला बॉल सोबत खेळायला खूप आवडतं। तुम्ही शिवचा खेळ बघू शकता, म्हणून या कारणामुळे मी त्याला कधी गार्डनला घेऊन जात नाही। तो खूप खटापटी करत असतो नुसता। कसं बघतोय बघा। त्यानंतर मी त्याला आणलं होतं कटिंग करायला। तर तो कटिंग खूप भारी, म्हणजे ते दादा जसं सांगाल तसं तो करत होता, जे की तुम्ही बघूच शकता, बघतच असाल। तो खूप छान असा रिस्पॉन्स देत होता कटिंग करायला। तो स्वतःहून म्हणतो मला कटिंग करायला जायचं म्हणून। तुम्ही बघू शकता तो किती छान असा रिस्पॉन्स देत होता। ते दादाही छान होते, ते पण त्याच्याशी खूप गप्पा मारत होते। ते त्याला म्हणत होते शेविंग करायचं का तुला, नाही केलं तर माझा 50 रुपयाचा लॉस होईल। त्यानंतर आम्ही गेलो होतो मनूच्या घरी। तुम्ही बघू शकता मनूच्या घरी त्यांचा किती धिंगाणा सुरू होतो दोघांचा। त्यांचं दोघांचं थोडं पण पटत नाही, पण त्यांना एकमेकांशिवाय करमत पण नाही। त्यानंतर आम्ही गेलो होतो हॉटेलला, जी की भैयाकडून होती ही ट्रीट। तर मी तेच विचारत होते शिवला काय खायचं म्हणून, त्याला तरी काय कळतं, पण एक असंच। त्यानंतर आम्ही मेन्यू ठरवला आणि स्टार्टरमध्ये मी व्हेज क्रिस्पी मागवलं होतं, जे की खूप असं यम्मी होतं, खूप टेस्टी होतं आणि दिसायला सुद्धा खूप छान होतं, जे की तुम्ही बघू शकता। त्यानंतर आम्ही जेवणामध्ये मागवलं होतं व्हेज मराठा आणि रोटी।
त्यानंतर भैयाने एवढी मोठी ट्रीट दिली म्हणल्यावर आईस्क्रीमची ट्रीट तर आपल्याकडून बनते आहे. तेव्हा त्याला म्हटलं की आईस्क्रीमचे पैसे मी देते. सो आम्ही इथे आईस्क्रीम एन्जॉय केली. शिवचं एन्जॉयमेंट तुम्ही बघतच आहात. या मेमरीज कलेक्ट करायला खरंच खूप छान वाटतं. जेव्हा शिव मोठा होईल तेव्हा बघेल तेव्हा त्याला किती छान वाटेल. त्यानंतर मी डायरेक्टली 2 दिवसांनी व्हिडिओ नंतर कंटिन्यू करते. तर हा होता आपला धनतेरसचा व्हिडिओ. तर मी छान अशी पूजा मांडून घेतली धनतेरससाठी. आता इथे माझा नारळ थोडासा ओला झाल्यामुळे त्याला तो डाग दिसतोय. छान असे 5 धान्यांनी भरलेले जे गडवे होते ते ठेवून घेतले. नंतर त्यांना फुले वाहिली आणि त्यांची छान अशी हळद आणि अक्षता कुंकू वगैरे वाहून त्यांची पूजा करून घेतली. तर तुमची दिवाळीची तयारी कशी चालू आहे, तुमची दिवाळी कशी सुरू आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. छान असं मांडणी करून घेतली होती जे की तुम्ही बघू शकता. तर ह्यावेळी आम्ही खूप सिंपल पद्धतीने पूजा केली होती आणि जी मांडणी ती मांडली होती म्हणजे पूजाचं जे काही होतं ते. नंतर मी कणकीचे काही दिवे केले होते. छान असं हळद कुंकू आणि अक्षता वाहून ते गडव्यांची आणि सर्व देवी देवतांची मी पूजा करून घेतली. तुम्ही पण अशीच पूजा करता का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आजच यमदेवाला सुद्धा दिवा लावतात. तर मी तो सुद्धा दिवा तयार केला होता आणि आम्ही तो दिवा घेऊन आता लावणार होतो. तर एकदा असं काहीशी माझी पूजा दिसत होती जे की तुम्ही बघू शकता. तर दिवाळी सुरू होती. तर हा होता दिवाळीचा दुसरा दिवस. नंतर छान अशी आरती करून घेतली. पहिले आम्ही श्री सुक्तम आणि श्री विष्णू सहस्रनाम पण म्हणलो होतो. नंतर आम्ही हा दिवा घेऊन गेलो होतो रेफ्युज एरियामध्ये, कारण हा दिवा परत बघायचा नसतो म्हणून आम्ही रेफ्युज एरियामध्येच लावला होता. फ्लॅट सिस्टीममध्ये असे जुगाड करावं लागतात. तर छान असा मी 4 याचा दिवा लावला होता. त्यात 4 वाती लावल्या होत्या आणि साईडने 2 मुठपोळे होते, फुल वाहिली आणि अशी पूजा केली. तर तुम्ही पण पूजा केली का? ती म्हणजे यमाला दिवा लावला होता का ते सुद्धा कमेंट करून सांगा. चलो बाय.